ॲडव्होकेट राकेश किशोर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करत आझाद समाज पार्टीने केला त्या भ्याड हल्ल्याचा निषेध। त्या वकिलावर कठोर कारवाई करण्याची मागणी आझाद समाज पार्टीने केली आहे। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत ॲडव्होकेट राकेश किशोर यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोडे मारो आंदोलन केले। या आंदोलनात आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मनीष साठे, जिल्हाध्यक्ष सनी चव्हाण, रवींद्र फुले, भूषण राऊत, माधुरी मेश्राम, मेहराज बाजी, अतुल गायगोले, प्रमोद मेश्राम, रवी हजारे, रवी बागडे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते। सर्वांना जय भीम, जय शिवराय। आज आझाद समाज पार्टीच्या वतीने आम्ही महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देत आहे। त्याचे कारण असे की सर्वप्रथम जे आपले देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहे सन्माननीय भूषणजी गवई यांना जे काल राकेश सनातनी विचारसरणीच्या नीच प्रवृत्तीच्या व मनुस्मृती वृत्तीच्या माणसाने वकिलाने ज्याचे नाव राकेश किशोर आहे ज्यांनी जे त्यांच्या पायातील पायदान काढून जे सरन्यायाधीश यांना मारण्याचा प्रयत्न केला त्याचा सर्वप्रथम मी प्रवीण मोहोड जिल्हाध्यक्ष या नात्याने समाज पार्टीच्या वतीने सर्वांचा त्यांचा निषेध करतो व आमची मागणी याप्रमाणे आहे की त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व त्याचं जे वकिलीचं लायसन आहे ते रद्द करण्यात यावे व त्या सनातनी वृत्तीच्या लोकांना एक बुद्धिस्ट अभ्यासू आणि होतकरू जे सरन्यायाधीश आहे एवढ्या मोठ्या उच्च पदावर स्वकर्तृत्वाने पोहोचले या सनातनी लोकांना ते मुळीच पचत नाही आहे। त्यांच्या पोटातील खतखत हे आता वर आलेली आहे कारण की अस्पृश्य हे नेहमी खाली असले पाहिजे असे या ब्राह्मणशाही आणि मनुस्मृतीच्या विचारसरणीच्या आणि सनातनी लोकांचे विचारसरणी आहे। म्हणून आम्ही आज या अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती।